आज लाडक्या बहिणीला शिंदे साहेबांनी न्याय दिला आहे. तर मग शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांनी न्याय दिल्यासारखं असं मला वाटतंय. आमच्या अप्रभाग क्षेत्रासारख्या ग्रामीण भागाला तो ग्रामीण भाग समजला जातो, तिथून मला हा न्याय मिळाला आहे. आणि आज ह्या महापौर पदावर बसलो आहे तर मला एवढं सांगायची इच्छा आहे की जी कामं आहेत, जी साहेबांनी मला आत्ताच सांगितलं की आरोग्य, घनकचरा आणि दळणवळणाचं यावरती जास्त माझं फोकस असणार आहे. आणि घनकचरा हा घनकचऱ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम्स आहे, पाण्याचेही प्रॉब्लेम्स आहेत. हे नक्कीच मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे पद जरी 2.5 वर्षाचे असले तरी त्याच्यात मला हे सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. कुठेतरी माझा ठसा उमटवायचा आहे महापालिकेवरती की बाबा नाही, ती महापौर होऊन गेली, त्या महापौरांनी असं केलं होतं तसं केलं होतं, हे लोक जनतेच्या तोंडातून माझ्यासाठी आलं पाहिजे, ही माझी इच्छा राहणार. दुसरीकडे पाहिलं तर अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट होती. अधिकारी ज्या पद्धतींची वागणूक आहे, आजही पहिल्या दिवसामध्ये नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवरती धरलेलं, त्यांना कुठंतरी त्यांच्या मर्यादा किंवा त्यांच्या काम ओळख पटवून देण्यासाठी तुम्ही प्रशासनासाठी काय नेमकं कठोर पाऊल उचललं? प्रशासनाला एवढंच सांगणार आहे, जे आजपर्यंत तुमचे 5 वर्ष किंवा 6 वर्षाचा जो मध्ये गॅप पडला, त्या गॅपमध्ये त्यांची मनमानी चालू होती, ती आता मनमानी इथे चालू देणार नाही. फक्त एवढंच होणार आहे, सगळा कारभार आम्ही बघणार आहोत. आम्ही महायुतीचे जेवढे आहेत नगरसेवक किंवा आम्ही महायुतीचे जेवढे आहेत तेवढं सगळं काम हे एकदम स्ट्रिक्टली करणार आहोत. कोणीही त्यांची कोणतीही मजुरी चालू देणार नाही मी. दुसरीकडे पाहिलं तर अनेक वेळा अँटी करप्शन असेल, विविध याच्यामध्ये निलंबित झालेत, मात्र सभागृहात पुन्हा ते कामाला याच ठिकाणी आलेले आहेत. अशासाठी काय वेगळं तुम्ही तरतूद करणार आहात? त्यासाठी मला शासन आणि आमचे जे महापौर आहेत किंवा आम्ही प्रशासन आहोत त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी ते बघावं लागेल, त्यानंतर मी तो निर्णय घेऊ शकते. कारण आज पहिला दिवस होता आणि नियोजन शासनाकडनं केलं नाही, पाण्याची काही ठिकाणी सुविधा नाही, शाळेतले विद्यार्थी देखील तात्काळात या ठिकाणी उभे होते. हो, तुम्ही शासनाला एवढंच सांगेल, जर तुम्ही महापालिकेचा चार्ज येता, आज तुमचं ठीक आहे 5 वर्षाचं तुमचं प्रशासन होतं तोपर्यंत चालू होतं, पण आज मी महापौर म्हणून पद स्वीकारते, महापौर आणि उपमहापौर आम्ही पद स्वीकारतो. आज एवढी आमची जनता आलेली आहे, सगळे कार्यकर्ते आहेत, जर त्यांना तुम्ही पाण्या वाचून इथेच आत्ताच आमची ही दुरावस्था केली आहे, तर याच्यासाठी त्यांना मी ताकीद आहे की त्यांची काय अवस्था करेल ह्यांनी त्यांनी लक्षात ठेवावं. यासाठी हो बाजूला थांबा.